नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी बीड जिल्ह्यातील राजकारणाने टोक गाठले। पक्षांतील अभूतपूर्व फुटीमुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांचा सस्पेन्स ठेवल्यामुळे आणि रात्रीतून घडलेल्या राजकीय भूकंपांमुळे जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या। परळीत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकत्र आल्याने महायुती झाली असून परळी नगर परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने युती केली। या जागा वाटपात धनंजय मुंडे यांच्या गटाला 21 जागा, मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाजपला 11 जागा आणि शिंदे सेनेला 3 जागांवर समाधान मानावे लागले। 2 माजी नगराध्यक्षांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केल्याने लढत लक्षवेधी ठरली आहे। येथील महायुतीमध्ये साधण्यासाठी चिन्ह बदलून ॲडजस्टमेंट करण्यात आली, जिथे एका पक्षाच्या उमेदवाराने दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर अर्ज भरून राजकीय चातुर्य दाखवले। माझल गावात मात्र सर्वच पक्षप्रमुखांनी एकला चोलेचा नारा देत नगराध्यक्ष पदासाठीची चुरशीची बहुकोनी लढत होणार असल्याचे संकेत दिले। बीड नगरपालिकेत सर्वाधिक राजकीय नाट्य पाहायला मिळाले। अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे रात्रीतून समीकरणे बदलली आणि भाजपला शेवटच्या क्षणी नवीन चेहरा मैदानात उतरावा लागलाय। आता कालपर्यंत शरद पवार गटाचे उमेदवार समजले जाणारे रात्रीतूनच अजित पवार गटाचे उमेदवार झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। परिणामी येथे दोन्ही राष्ट्रवादी गट, भाजप आणि MIM पक्षासह चौरंगी लढत होणार आहे। भाजपने पहिल्यांदाच पूर्ण 52 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। अंबाजोगाईत आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा आणि माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करत थेट दुरंगी लढत निश्चित केली। गेवराईत आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांना माजी मंत्री बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांचे आव्हान असल्याने येथे राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट आणि भाजप अशी थेट दुरंगी लढत होईल। धारूर नगर परिषदेत भाजप, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिंदे सेना या 4 प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत निश्चित झाली आहे। येथे अनेक वर्षांपासून सत्ता गाजवणारे डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांना बाजूला करत त्यांच्याऐवजी नुकत्याच पक्षात आलेल्या माधव निर्मळ यांच्या भावाला तिकीट देण्यात आले। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।